हॅलो मैत्रिणींनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सगळ्यांना माझ्याकडून वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघा, मी पण रेडी झालेली आहे साडी घालून आणि मी आता खाली जाणार आहे वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी, वडाची पूजा करण्यासाठी. तुम्ही करताय ना? तर तुम्ही कशी केली वटपौर्णिमा आजची मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्लॉग तर आधी पूर्ण बघाच आणि तो तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कमेंट करा. तुमची एक कमेंट माझा उत्साह आणखी वाढवतं आणि मला पुढे काम करण्यासाठी काहीतरी इन्स्पिरेशन मिळतं. तर मैत्रिणींनो, बघत राहा माझा हा ब्लॉग. कसे दिसत आहे मी? ठीक आहे, करायची असंच. हे बघ हे बघ हे बघ मेघना. नमस्कार माधवी. कमलपट्टा लावून ये जा, तेवढंच उरलंय. हा गेटअप हा तुम्ही याला केलेला ना एकदा, हळदी कुंकू. हळदी कुंकू नाही, मग हेच आहे मुग्धा आणि तू साऊथ इंडियन केलं ना तेव्हा एकदा. हळदी कुंकू. हळदी कुंकूला साड्या तशीच असते पण काय. तर ही माझी मैत्रीण माधवी अतिशय छान स्वभावाने लागवी आहे ते. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून वटाच्या झाडाची पूजा केली. तुम्ही इथे बघू शकतात, मी दिवा लावत आहे. त्यानंतर आम्ही वडाच्या झाडाला वस्त्र बांगड्या अर्पण केले सर्वांनी मिळून. नंतर वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या, एकमेकांच्या खोळा भरल्या, गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही घरी परत आलो. तर तुम्ही इथे बघू शकतात, पूजा केली सर्वांनी एकत्र. तर मैत्रिणींनो, हा सण केवळ वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्या इतपत नाही आहे, तर पूर्वी ज्या निमित्ताने 4 बायका एकत्र येत होत्या वडाच्या, आणि तुम्हाला माहिती आहे का, वडाच्या झाडाखाली खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन असतो. तो घेतल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, आपण बाहेर निघतो आणि स्वतःसाठी काहीतरी वेळ देत असतो. असं या सण साजरा करण्यामागचे खरं उद्दिष्ट आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात, मी माझ्या मैत्रिणींच्या खोळा भरल्या, आम्ही पण एकमेकांच्या सर्वांनी मिळून खोळ भरल्या. तर अशा पद्धतीने आम्ही वटपौर्णिमा साजरी केली. आम्ही दरवर्षी असंच करत असतो, बाहेर जाण्यापेक्षा सोसायटीतच एकत्र जमतो आणि अशा पद्धतीने हा सण साजरा करतो. तीर्था काय करते? हा, काय करते तू? सगळं मिक्स केलं? काय केलं? त्या सुरक्षा ताईला तो पूर्ण हळदच लावून दिली वरती खाली. काय माहिती कोणतरी लावली मला हळद. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला ना तुम्हाला? आशा करते की नक्की आवडेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा माझा व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. पुढल्या वर्षी मला बाळाला घेऊन येईन स्वाती. मी बाळाला घेऊन येईन म्हणा स्वाती. आता एक जण पटपट केला, आम्ही बसलो.